जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत दररोज चालू घडामोडी प्रश्न सिरीज. या प्रश्न सिरीज मध्ये आज आपण बघणार आहोत 15 एप्रिल 2026 या दिवसाचे जेवढे पण प्रश्न बनत असतील तेवढे प्रश्न आज आपण या सिरीज मध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्व प्रश्न महत्वाचे आहेत, इम्पॉर्टंट आहे आपल्या येणाऱ्या परीक्षेसाठी. त्यामुळे तुम्हाला सर्व प्रश्न बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर सरकारी स्पर्धा या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. चला तर सुरुवात करूया आज आपल्या प्रश्नांना. बघा, काल विचारलेला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर भरपूर विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला आहे. बघा प्रश्न काय आहेत, तर महिला कर्मचाऱ्यांसाठी शाईन ॲप ही नवीन डिजिटल सुरक्षा कवच कोणी सुरू केले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार होते पर्याय बी, इंडियन रेल्वे. तर इंडियन रेल्वेना शाईन ॲप ही नवीन डिजिटल सुरक्षा कवच महिला कर्मचाऱ्यांसाठी लागू केले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, काल झालेल्या किंवा मागील झालेल्या प्रश्नाचे आपण एकदा रिव्हिजन करत असतो. तर बघा काल झालेले प्रश्न काय आहेत, तर प्रधानमंत्री मुद्रा योजना या उपक्रमाला 11 वर्ष पूर्ण झाले आहेत. रग्बी प्रीमियर लीगची दुसरी आवृत्ती हैदराबाद येथे आयोजित केली जाणार आहे. कैलास सत्यार्थी यांची लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 साठी निवड करण्यात आली आहे. पायल नाग ही खेळाडू पॅरा आर्चरी या खेळाशी संबंधित आहे. हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, त्यामुळे या प्रश्नाला तुम्ही नोट करून घेऊ शकता. एनसीईआरटीने इयत्ता 9वी साठी नवीन हिंदी पाठ्यपुस्तक गंगा प्रकाशित केले आहे. अर्थमंत्र्याच्या विभागात आनंद कुमार पाल यांनी मुख्य सल्लागार पदभार स्वीकारला आहे. प्रणय वर्मा यांची बेल्जियम आणि EU साठी भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चला तर पुढचं बघूया. प्रश्न क्रमांक पहिला आपल्या समोर आले आहे. तर बघा प्रश्न काय आहेत, भारतीय लष्कराने अलीकडेच सीमावर्ती रेडिओ केंद्र कोठे सुरू केले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सिक्कीम. पर्याय डी, ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर भारतीय लष्कराने सीमावर्ती रेडिओ केंद्र हे सिक्कीम या ठिकाणी चालू केले आहेत. बघा, तर भारतीय लष्कराने अलीकडेच सिक्कीम मध्ये सिक्कीम सुंदरी नावाचे सीमावर्ती समुदाय रेडिओ केंद्र सुरू केलेले आहे. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, भारतीय हवाई दलाची मेंटेनन्स कमांडर्स कॉन्क्लेव्ह 2026 यशस्वीरित्या कोठे आयोजित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ना नागपूर. पर्याय सी, ऑप्शन सी योग्य प्रश्न या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर भारतीय हवाई दलाची मेंटेनन्स कमांडर्स कॉन्क्लेव्ह 2026 यशस्वीरित्या हे नागपूर या ठिकाणी झालेले आहेत. तर कधी झालेले आहेत, तर दिनांक 10 आणि 11 एप्रिल 2026 या दिवशी झालेले आहेत. कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले आहेत, तर एअर मार्शल यल्ला उमेश यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेले आहेत. त्यामागची थीम काय होती आणि विषय काय होता, तर ऑपरेशन्सला सहाय्य करण्यासाठी मिशन मोडमध्ये मेंटेनन्स कमांड देणे. त्यामागचा महत्वाचा उद्देश कार्यात्मक तयारी बळकट करणे, कार्यक्षमता वाढवणे आणि आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत देखभाल प्रणाली मजबूत करणे हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. प्रश्न क्रमांक 3, उन्नत कृषी मेळा 2026 नुकताच कोठे आयोजित करण्यात आला होता? तर उन्नत कृषी मेळा 2026 हा रायसन या ठिकाणी पार पडला आहे. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर स्थान कोणते आहे, तर दसरा मैदान रायसेन जे मध्य प्रदेशमध्ये स्थित आहे. उद्घाटन कोणी केले, तर केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते या महोत्सवाची पाहणी आणि तयारी करण्यात आली होती. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, नुकतेच नारी शक्ती वंदन संमेलन कोठे पार पडले? हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार
नवी दिल्ली. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर. तर नारी शक्ती वंदन हे संमेलन नवी दिल्ली येथे पार पडले. त्यामागचा महत्वाचा उद्देश काय? तर विकसित भारत 2047च्या प्रवासात महिलांच्या नेतृत्वाखाली विकासावर भर देणे आणि नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या अंमलबजावणीवर चर्चा करणे हा त्यामागचा उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 5. उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात सध्या संसद खेल महाकुंभ आयोजित केला जात आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यातील लखनौ या ठिकाणी. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. लखनौ या ठिकाणी संसद खेल महाकुंभ हा आयोजित केला जात आहे. त्याचे उद्घाटन कोणी केले? तर केंद्रीय मंत्री आणि लखनौचे खासदार राजनाथ सिंह यांनी 13 एप्रिल 2026 रोजी या महाकुंभाचे उद्घाटन केले आहे. स्थळ काय आहे? तर हा कार्यक्रम लखनौच्या ऐतिहासिक केडी सिंग बाबू स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आला आहे. ही माहिती या प्रश्नाबद्दल लक्षात असू द्या. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. मॉन्टे कार्लो मास्टर 2026 चे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले आहे? तर योग्य उत्तर होणार जेनिक सिन्नर. तर मॉन्टे कार्लो मास्टर 2026 चे विजेतेपद जेनिक सिन्नर यांनी जिंकलेले आहेत. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यांचा विजय कसा झाला? तर हा सिन्नरचा पहिला मॉन्टे कार्लो मास्टर किताब आहे. त्यांनी हा पहिल्यांदा जिंकला आहे. प्रश्न क्रमांक 7. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी करण्यात येत असते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल या दिवशी साजरी करण्यात येत असते. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच बातम्यामध्ये दिसलेले श्री चामुंडेश्वरी मंदिर कोणत्या राज्यात स्थित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल कर्नाटक. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर कर्नाटकमध्ये चामुंडेश्वरी मंदिर हे स्थित आहे. तर आपल्याला मंदिरावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात येतो, त्यामुळे या प्रश्न सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचा आहेत. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. नुकतीच देशभरातील नारी शक्ती युवा संसद कोणी आयोजित केली? तर योग्य उत्तर असणार आहे युवा कार्य व क्रीडा मंत्रालय या संस्थेने नारी शक्ती युवा संसद हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. तर या वर्षीची थीम काय आहे? तर नारी शक्ती विकसित भारत की आवाज सर्वसमावेशक लोकशाहीचे बळकटीकरण ही त्याची थीम आहे. त्यामागचा उद्देश काय आहे? तर महिला प्रतिनिधित्व वाढवणे, संविधान विधेयक 2026 चे समर्थन करणे आणि लोकशाही प्रक्रियेत तरुण महिलांचा सहभाग वाढवणे हा त्यामागचा महत्वाचा उद्देश आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. 2026 ची आशियाई कुस्ती स्पर्धा नुकतीच कोठे आयोजित करण्यात आली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय ए बिश्केक किर्गिस्तान. तर बिश्केक किर्गिस्तान या ठिकाणी आशियाई कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. हा प्रश्न आंतरराष्ट्रीय घडामोडी यावर आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. नुकतेच चर्चेत असलेले विशू हे नववर्ष कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल केरळ. तर विशू हे नववर्ष केरळ या राज्याशी संबंधित आहे. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर एप्रिल महिन्यातील आपण महत्वाचे दिवस बघत असतो, तर हे दिवस बघूया. तर 1 एप्रिल रोजी हा मूर्ख दिवस म्हणजेच एप्रिल फुल डे म्हणून साजरा केला जातो. RBI स्थापना दिवस हा 1 एप्रिल रोजी साजरा केला जातो. 2 एप्रिल जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 4 एप्रिल आंतरराष्ट्रीय खाणकाम जागरूकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 10 एप्रिल जागतिक होमिओपॅथी दिवस. 11 एप्रिल राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस. 13 एप्रिल जालियनवाला बाग हत्याकांड स्मृती दिन म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. आणि काल झालेली 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे.
यातील महत्त्वाचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात ते बघा कोणते. तर 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मदिवस आणि 13 एप्रिल जालियनवाला बाग हत्याकांड स्मृती दिन हा आपल्याला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विचारले जाणारे प्रश्न आहेत. त्यामुळे हे प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे आपले एकूण प्रश्न. तर आजचा प्रश्न आहे तो तुमच्यासाठी. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून द्यायचं आहे. तुमचा प्रश्नाचं उत्तर चुकले तरी चालेल, काही हरकत नाही. बरोबर आला तरी चालेल, काही हरकत नाही. फक्त देण्याचा प्रयत्न करा. बघा प्रश्न काय. अर्थ मंत्रालयाच्या विभागात मुख्य सल्लागार म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे. पर्याय ए मनोज सहाय, पर्याय बी आनंद कुमार पाल, पर्याय सी एम के साहू आणि पर्याय डी पवन कुमार. या पर्यायापैकी योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. आजचे प्रश्न आपण बघितले. चला तर उद्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.